धक्क्यानंतर आता लालू प्रसाद यांना आणखी एक धक्का बसलाय। लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबातच आता फूट पडली आहे। आधी मोठ्या मुलाला पक्षासह कुटुंबातनं काढून टाकलं आणि आता लालू यादवांची मोठी मुलगी आणि तेजस्वी यादव यांच्यात चांगलाच वाद पेटलाय। मोठी मुलगी रोहिणीने तेजस्वीनी चप्पल मारण्याची भाषा केल्याचा देखील दावा केलाय। यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरातील फुटीवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। भाजपने देखील त्यांच्यावर निशाणा साधलाय। नेमकं काय घडलेलं आहे बघूया। लालूंच्या कुटुंबात यादवी कुटुंबाचा वाद, मुलीला चपलेचा मार। आपको घर से निकाल दिया जाएगा, आपको बदनाम किया जाएगा, आपको गाली दिलवाया जाएगा, आपके ऊपर चप्पल उठा करके मारा जाएगा। आधी मोठा मुलगा, आता मुलगी घराबाहेर। बिहार विधानसभा निवडणुकीत लालू यादव यांच्या कुटुंबियांच्या मानहानिकारक पराभवानंतर आता आणखी एक धक्का लालू यादवांच्या कुटुंबाला बसलाय। आधी मोठा मुलगा तेजप्रताप यादवला घरातनं बाहेर काढलं, त्यानंतर आता मोठी मुलगी रोहिणी आचार्य हिने देखील कुटुंब आणि राजकारण सोडत असल्याची घोषणा केली आहे। आणि या सगळ्या मागे कारण आहे तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय संजय यादव आणि रमीज खान। पक्षाचा निराशाजनक पराभव आणि इतरांचा वाढता हस्तक्षेप यावर निशाणा साधत रोहिणी आचार्य यांनी कुटुंबातनं आणि राजकारणातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। मी राजकारण सोडत आहे आणि माझ्या कुटुंबाशी संबंध तोडते। संजय यादव आणि रमीज यांनी मला हेच करायला सांगितलं होतं आणि मी सगळा दोष माझ्यावर घेते। रोहिणी आचार्य यांच्या याच पोस्टनंतर लालू यादवांच्या कुटुंबातील मतभेद समोर आले। मीडियाचे कॅमेरे रोहिणी आचार्य यांच्याकडे वळले। यावेळी रोहिणी आचार्य यांनी थेट तेजस्वी यादवांच्या निकटवर्तीयांवर खापर फोडलं। नहीं, मेरा कोई परिवार नहीं है। अब ये जाकर के आप संजय, रमीज, तेजस्वी यादव से पूछिए, मेरा कोई परिवार नहीं है। वही लोग निकाला है हमको परिवार से, क्योंकि रिस्पॉन्सिबिलिटी लेना नहीं है उनको। पूरा दुनिया बोल रहा है जो चाणक्य बनेगा तो चाणक्य से आप सवाल पूछिएगा। जब कार्यकर्ता चाणक्य से सवाल कर रहा है, पूरा देश दुनिया सवाल कर रहा है कि पार्टी का ऐसा हाल क्यों हुआ। अब जब संजय और रमीज इन लोग का नाम लीजिए तो आपको घर से निकाल दिया जाएगा, आपको बदनाम किया जाएगा, आपको गाली दिलवाया जाएगा, आपके ऊपर चप्पल उठा करके मारा जाएगा। लालू यादवांच्या कुटुंबातील हा वाद शनिवारी निकालानंतर झाल्याची माहिती मिळते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी तेजस्वी आणि रोहिणी यांच्यात वाद झाला। रोहिणी यांनी पराभव आणि जबाबदारी यावर चर्चा केली। या दरम्यान त्यांनी तेजस्वी यांना असंही सांगितलं की संजय यादव यांच्याबाबत पक्ष कार्यकर्त्यांच्या निषेधांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे। त्यामुळे तेजस्वी आणि रोहिणी यांच्यात जोरदार वाद झाला। त्यानंतर तेजस्वी यांनी रोहिणींना सांगितलं की त्यांच्यामुळेच आपण निवडणूक हरलो, आम्हाला तुमचा शाप आहे। या वादविवादादरम्यान तेजस्वीनं रागानं त्यांची मोठी बहीण रोहिणी यांच्यावर चप्पल फेकली आणि शिवीगाळ केली। देखिए, मैं कतई इसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करूंगा, क्योंकि वो मेरा भी परिवार है। राजनीतिक मतभेद एक तरफ, पर मैंने हमेशा आदरणीय लालू जी को, उनके परिवार को अपना परिवार ही मैंने माना है। ऐसे में आज जब उनके परिवार में इतना कुछ चल रहा है, मैं उस दर्द, उस भावना को समझ सकता हूँ। वो समय दूर नहीं है जब मैं भी इन्हीं परिस्थितियों से गुजरा था। घर में, परिवार में जब तनाव होता है तो वो आपको कितना विचलित, कितना परेशान करता है, मैं इस बात को समझ सकता हूँ। तेजप्रतापशी सुरू झालेला वाद आता रोहिणी आचार्य यांच्यापर्यंत पोहोचलाय। या पोस्टमुळे लालू कुटुंबातील अंतर्गत वाद आणि मतभेद सार्वजनिक झाले। लालू यादव आणि राबडी यादव यांना 9 मुलं आहेत। मीसा भारती मोठी मुलगी, त्यानंतर रोहिणी आचार्य ज्या राजकारणात सक्रिय आहे, तिसऱ्या चंदा, चौथी मुलगी रागिणी, 5वी मुलगी हेमा, 6वी मुलगी अनुष्का। निवडणुकीआधी कुटुंब पक्षातनं काढलेले तेजप्रताप यादव 7वे आणि सध्या आरजेडीची कमान हाती असलेले तेजस्वी यादव 8वे आणि यांच्यानंतर राजलक्ष्मी या 9व्या। रोहिणी आचार्य यांच्या याच निर्णयामुळे लालू यादव कुटुंबातील वाढती अंतर्गत दुफळी स्पष्टपणे समोर आली। याच वर्षाच्या सुरुवातीला लालू प्रसाद यादव यांनी स्वतःचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांना राजद आणि कुटुंबातनं 6 वर्षांसाठी निष्कासित केलं होतं। रोहिणी आचार्य यांनी आपल्या पोस्टमध्ये चप्पल फेकल्याचा उल्लेख केला होता आणि यावरूनच आता तेजप्रताप यादव देखील आक्रमक झाले।
माझ्यासोबत जे झालं ते सहन केलं, पण बहिणीसोबतचं गैरवर्तन सहन केलं जाणार नाही. माझे राजकीय गुरु लालू प्रसाद, तुम्ही एक संकेत द्या. तुमच्या केवळ एका इशाऱ्यावर बिहारची जनता या जयचंदांना गाडतील. तेजस्वी यादवांचं नाव न घेता तेजप्रताप यादवांनी हा इशारा दिला. रोहिणी यांनी देखील तेजस्वींचं नाव न घेता त्यांच्या 2 साथीदारांवर निशाणा साधला. या सगळ्या वादाचे नारद मुनी संजय यादव असल्याचा रोख रोहिणी यांचा होता. संजय यादव यांच्या पक्षाचे निर्णय घेण्यातील हस्तक्षेप वाढला. त्यानंतर सर्वात आधी तेजप्रताप यादव नाराज झाले. त्यांनी संजय यादव यांना जयचंद म्हणत टीका करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पाठोपाठ रोहिणी आचार्य यांनीही नाराजीच्या पोस्ट टाकल्या. संजय यादव आणि तेजस्वी यादव यांची जुनी मैत्री आहे. दोघे आधी सोबत क्रिकेट खेळायचे. 2012 साली संजय यादव राष्ट्रीय जनता दलात सक्रिय झाले. तेजस्वी यादवांनी त्यांच्याकडनं राजकीय सल्ले घ्यायला सुरुवात केली. संजय यादव हे मूळचे हरियाणातील महेंद्रगड इथले आहेत. कॉम्प्युटर विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर MBAचं शिक्षण पूर्ण केलं. व्यवस्थापन, डेटा विश्लेषण, रणनीती आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. राजकारणात येण्यापूर्वी एका कंपनीत ते नोकरी करत होते. बिहारच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव आहे. राष्ट्रीय जनता दलानं त्यांना 2024 मध्ये राज्यसभेत खासदार म्हणून पाठवलं होतं. आपने कहा था कि चप्पल चलाया गया। चप्पल चलाने की बात आप अब आप लोग जाकर के वहाँ इंक्वायरी कर लीजिए। सही बात है, रोहिणी जो बोलती है सच बोलती है, और जिसको भी कंडेम करना आकर के सामने मेरे सामने बैठवाइए। तो चप्पल रोहिणी किस बात पर ये आप खफा हुए, क्या हुआ, कुछ बताएंगे? फिर हम बाद में बात आराम से रोहिणी जी चप्पल आराम से चलाया था। रोहिणी जी आप आराम से बात करें। आप ये बात जाके तेजस्वी यादव बर्ताव, आप ये बात जाकर के तेजस्वी यादव किसके शह पे हुआ है उनसे जाके पूछिए। संजय यादव से पूछिए, रेचल यादव से पूछिए, क्या नाम है उसका, एक और लड़के का क्या नाम था, रमीश से जाके पूछिए। नहीं, पिताजी मेरे साथ हमेशा है। कल मेरे माता पिता भी रो रहे थे, मेरी बहन रो रही थी मेरे लिए। मुझे भगवान ने मुझे सौभाग्य दिया कि मुझे मेरे इस तरह के माता पिता मिले जो मेरा हर समय मेरा साथ दिए। मुझे बस इतना ही कहना है कि भगवान ना करे कि आप लोग के भी घर में कभी मेरे जैसी बहन बेटियां हों। यात संजय यादव आणि रमीज खान यांच्यामुळे RJD आणि लालू यादव यांच्या कुटुंबात फूट पडल्याचं बोललं जात आहे. तेजप्रताप आणि रोहिणी यांनी देखील त्यांच्यावरच खापर फोडलं. रोहिणी आचार्य या राजकारणात सक्रिय होत्या. त्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या सारण मतदारसंघातनं निवडणूक लढल्या, पण त्यांचा पराभव झाला आणि इथूनच लालू यादव यांच्या कुटुंबात फूट पडायला सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीआधी तेजप्रताप यांची हकालपट्टी आणि निवडणुकीनंतर रोहिणी आचार्य यांनी कुटुंबासह पक्ष सोडणं. आता पुढे हा वाद कोणतं रूप घेणार आणि लालू यादव कुटुंब एकसंध राहण्यासाठी काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.